खरं सांगू माझं डोहाळ जेवण झालेलं नाहीये श्रीच्या वेळेस पण, आणि यावेळेस डोहाळ जेवणाचं म्हणाल तर बरं, मॅटर्निटी फोटोशूट विषयी खूप सारे कमेंट्स आहेत की श्रीला घेऊन मॅटर्निटीचं फोटोशूट करा, छान वाटेल वगैरे. तर उद्या येणार की नाही? उद्या येणार की, परवा आणि तेरवा नाही होय. दोन गोष्टीचं त्यांना ते दडपण यायला होतं, कारण मराठवाड्यात खूप वेगवेगळ्या प्रथा आहेत ज्या आम्हाला अजिबात फॉलो करायच्या नाहीयेत. म्हणजे नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर अगोदर मी टिफिन वगैरे बनवून घेते आणि श्रीचे लाडूसुद्धा संपलेले आहेत. म्हणजे मी डेली शेंगदाण्याचे लाडू जे असतात ना, तर तो एक टिफिनला त्याला देते, कधी ड्रायफ्रूट्सचा कधी राजगिराचा, अशा पद्धतीने. तर त्यामुळे आता आज मला ते बनवायचे आहेत, त्यामुळे थोडं एक काम एक्स्ट्रा आहे. म्हणजे लंच आणि ब्रेकफास्ट प्लस लाडू बनवणे. एरवी लाडू तयार करून ठेवलेले असतात, त्यामुळे एवढं काही लोड वाटत नाही. आणि हो, खूप थंडी आहे त्यामुळे स्वेटर वेअर केलं. तर चला मी अगोदर श्रीचा टिफिन वगैरे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग भेटू आपण. या इथं सगळ्यात अगोदर कणिक मळून भिजत ठेवली आहे मी रेस्ट करायला, आणि त्यानंतर इकडे बटाटा वगैरे कट करून घेतलाय. तो सुद्धा मी कणिक मळत होते त्याच्या वेळेसच उकडवून घेतलेला. आता चपात्या करायला घेते. तर या इथं दिसत असेल तुम्हाला कणिक एकदम मऊ छान मुरली आहे, त्यामुळे चपात्या सुद्धा छान होतात. आणि शक्यतो श्रीला मी घडीची पोळीच देण्याचा प्रयत्न करते, घडीची चपाती. त्याचं कारण असं की बघा, प्रत्येक आईची थिंकिंग प्रोसिजर ही असते की मुलांनी एक घास तरी एक्स्ट्रा खावा, आणि घडीची चपाती करताना थोडीशी जास्तीची कणिक आपण वापरतो आणि मग त्यामुळे बरं वाटतं. आणि छोटी चपाती दिली तरी एकच खातो, मोठी दिली तरी एकच खातो. त्यामुळे माझा जास्तीचा तर प्रयत्न असतो की चांगली अशी गुबगुबीत चपाती त्याला टिफिनला देऊ. आणि बाकी यांना कधी कधी मूड असतो की छोट्या फुलक्याच कर, कधी असं फूडी येते, त्यामुळे मग व्हरायटी ऑफ फूड डिमांड असते. तर त्या अनुषंगाने मग कधी छोट्या फुलक्या करते, कधी कसं असं असतं. पण श्री तितका फूडी नाही आहे, आणि त्यामुळे मग त्याचं कसं एक चपातीच खाणार, दोन जरी दिल्या आणि दोन छोट्या छोट्या जरी दिल्या तर एकच छोटी खाणार. मग त्यासाठी मी त्याचा टिफिन भरताना एक काळजी घेते, ते म्हणजे त्याला वेगवेगळी व्हरायटी आणि मल्टिपल गोष्टी देते. आता टिफिन भरताना तुम्ही पाहालच, आता बटाट्याची भाजी बनवते मी. त्याला सुकी बटाट्याची भाजी बऱ्यापैकी आवडते, जास्त तर भेंडी आवडते. पण शाळेमध्ये कुठलीही भाजी देऊ देत तो खातो गुपचूप. घरीच खूप जास्त नाटकं असतात त्याची. त्यामुळे मग मी ज्या काही मला त्याला भाज्या खाऊ घालायच्यात त्या टिफिनमध्येच देते. बहुतेक मॅम त्यांना कंपल्सरी ते खायला लावत असतील कदाचित. त्यामुळे आता कोथिंबीर वगैरे छान भुरभुरून झाकून ठेवली आहे मी ती. आणि इकडच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल त्याचे टिफिन जे आहेत ते पुसून व्यवस्थित ठेवलेत. म्हणजे रात्रीच घासलेले असतात पण परत पुसून ठेवते मी. इकडं मस्तपैकी बटाट्याची भाजी पण तयार झाली आहे आपली. आणि ड्रायफ्रूट्स रात्री भिजत घातलेले असतात तर ते, किंवा एखादं फळ, अशा पद्धतीने देते मी. आता चपाती थंड करून घेतली कारण डब्यामध्ये घामेजल्यासारखी होते. आता या इथं मी बटाट्याची भाजी पण छोट्या डब्यात भरून घेते आणि थोडा वेळ झाकण लावत नाही. व्यवस्थित पुस डोकं, बघू व्यवस्थित पुसलं. फक्त भाग पाडायचा राहिला आणि मग जायचं स्कूलमध्ये. हां चला. तर शेंगदाणे पण मला भाजायचे आहेत कारण की लाडू बनवायचे आहेत. आणि शिवाय मटकी पण बनवून घेतली आणि काळे मनुके आणि अंजीर वेगळे भिजत घातलेत मी. मागच्या वेळी तुम्हीच मला सजेस्ट केलं होतं की बदाम आणि अक्रोड वेगळे भिजत घालायचे, मनुके आणि अंजीर वेगळे. तर त्यानुसार मी बदल केलेला आहे. बघू. हो हो, स्वतः शिकला असतो आता. खरंच. थांब, तसं नाही रे राजा. इथं असं विंचरायचं आणि असा भांगायचा. हा करेक्ट. आता या बाजूला घ्यायचं इकडे. हा असं, आणि तिकडची तिकडे साईड वळवायची. पटकन मी लाडू वगैरे पण बनवून घेते इकडे ॲट द सेम टाइम. म्हणजे कसं शेंगदाणे पण भाजून घेते आणि लगेच लाडू. मी रात्री करेन म्हटलेलं
पण ते राहून गेलं म्हणजे थोडासा कंटाळाच केला. आणि मग आत्ता थोडं लवकर आवरायला लागणार आहे, कारण त्याला एक लाडू जरी बनवून दिला तर मग बाकीचे मी नंतर बनवून घेईन. तर या इथं गूळ घेतला आहे मी. शेंगदाण्याचे लाडू करायचे म्हणलं की गूळ हा आपसूक येतोच. शेंगदाणे इकडच्या बाजूला भाजून होतात तोपर्यंत मी गूळ थोडासा कट करून घेते. तुम्ही हवं असेल तर गूळ पावडरसुद्धा घालू शकता, काही जण साखर पण यूज करतात. शेवटी हे ज्याच्या त्याच्या आवडीवर डिपेंड करतं. तर शेंगदाणे पण छानपैकी आपले भाजलेत आणि गूळ पण मी खिसून घेतला, म्हणजे कट करून घेतला. आता आपण लाडू बनवायला घेऊ. आज काय मी बटाट्याची भाजीच दिली आहे त्याला, त्यामुळे कूट लागलं नाही भाजीला, परंतु दररोजच्या भाजीला कूट लागतं म्हणून मग मी विचार केला की अगोदर मी शेंगाचं कूट बनवून घेते आणि या इथं भरणी भरून ठेवते आणि मग नंतर लाडू बनवते. तर खरं जर खमंग लाडू हवे असतील ना तर शेंगदाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. अगदी कुरकुरीत बारीक आचेवर भाजले गेले पाहिजेत. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातला आहे मी आणि आता इथं मिक्सरला फिरवून घेते. खरं तर शेंगाचं कूट करून ठेवणं असेल, भाज्या निवडणं असेल किंवा वेगवेगळे लाडू बनवणं असेल, काही आपल्याला वेगळं करायचं तर ते विकेंडच्या वेळी जर केलं तर ते जास्त सोपं पडतं. पण माझी सध्याची सिच्युएशन पाहता मला ना जेव्हा करावंसं वाटतं तेव्हाच मी करते, कारण थकवा प्रचंड जाणवतो आणि सकाळच्या वेळी थोडंसं फ्रेश वाटतं. त्यामुळे मग मी बरीच कामं सकाळी करून घेण्याचा प्रयत्न करते. आता इथं श्रीचा टिफिन भरते मी. मटकीची उसळ केलेली, तर मस्त मोड आलेत आणि हे घरी आणलेले मोड आहेत बरं. शिवाय एक शेंगदाण्याचा लाडू, 3 पाडाच्या खारका दिल्यातच. दररोज कुठलंही एक फळ देते आणि 4 त्याच्यामध्येच तुम्हाला दिसत असतील तर बदाम पण दिलेले आहेत. अशा पद्धतीने व्हरायटी देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्याचं पोषण होईल. पूर्वी मी दूध द्यायचे त्याला जाण्या अगोदर सकाळी, पण आत्ता तो शाळेला जाण्या अगोदर कुठली एक स्मूदी किंवा ज्यूस फळाचं कुठलंही बनवून देते जेणेकरून त्याचं पोषण चांगलं होतं. आता जर पाऊस आला आणि मी निघाले स्कूलला पॅक करून, आणि स्वतः पण पॅक झालोय. श्री गेला आता शाळेला, हे गेले ड्युटीला त्याच्या अगोदर, कारण त्यांना आज खूप लवकर म्हणजे ड्युटीचं त्यांचं स्केड्यूल होतं, सो लवकरच गेले. त्यानंतर मग श्रीचं सगळं आवरलं, टिफिन वगैरे दिला आणि आता पाणी पिते मी अगोदर. त्याला एक लाडू बनवून दिलाय बाय द वे, कारण कसं म्हणजे परत बाकीचे करावे म्हणून मग मी ठेवलं. म्हटलं अगोदर सगळे आवरावर पण बाकी आहे ते झालंच, निवांत करत बसते. श्री एकदा गेला ना की मग मी बाकीची कामं निवांत करत राहते, कारण की कसं आहे एकदा त्याचा टिफिन आणि सगळ्या गोष्टी झाल्या, त्याचं स्कूल बसचं टायमिंग म्हणजे त्यावेळेत तो पोहोचला की निवांत होतं. नाही तर काही वेळापूर्वी तर असं व्हायचं की स्कूल बस जर मिस झाली तर मग कसं सोडायचं, काय बऱ्याच प्रॉब्लेम्स यायचे, कारण इकडे ॲटो किंवा रिक्षा अवेलेबल होत नाहीत इझिली. आणि हे ड्युटीवरती स्कूटी घेऊन गेलेले असायचे, त्यामुळे मग तो पण ऑप्शन माझ्याकडे नसायचा. तर आता मी ना नाश्ता करून घेते आणि नाश्त्यामध्ये त्याला जी मटकीची उसळ बनवलेली होती तीच मला पण घेतली. 2 अंजीर घेतलेले आहेत रात्री भिजत घातलेले, 4 बदाम आणि मनुके, शिवाय एक शेंगदाण्याचा लाडू. श्री गेल्यानंतर मग परत मी लाडू बनवून घेतले, सगळेच नाही, जरा निवांत बाकीचे करेन मी. आत्ता लागतील ह्या हिशोबाने एक घेतलाय आणि काळे मनुके वगैरे. तर अशा पद्धतीने हेल्दी ब्रेकफास्ट डेली सकाळी चालू आहे माझा. प्रेग्नेन्सीमुळे खूप जास्तीची काळजी सध्या तरी घेते. तर आताच दूधवाले दादा आलेत, त्यामुळे मग पटकन आता दूध गरम करून घेते मी. आपलं दूध गरम होतंय आणि मेन म्हणजे तुम्हाला कपडे धुवायचा आवाज येत असेल तर कोल्हापुरामध्ये ना स्वयंपाक बनवायच्या अगोदर पण सगळ्या महिला कपडे धुवून घेतात. कारण काय होतं माहिती का, नंतर पाऊस येतो थोड्या वेळातच. मग आता तर सकाळी पण पाऊस असतो, पण जे गरजेचे कपडे आहेत तेवढे तर धुवायलाच लागतात. त्यामुळे मग सगळ्याजणी अगोदर ते काम करतात आणि मग बाकीचं जे रुटीन आहे ते चालत राहतं. तर दररोजची कामं तर आपली असतातच, त्यामुळे थोडा वेळ घेऊन छान नाश्ता केला निवांतपणे की मग मी परत किचनमध्ये येते. इथं जो काही राडा पडलेला असतो किचन काउंटरवर वगैरे तर तो क्लीन करायला घेते. पूर्वी मी किचन कट्टा आणि गॅस डेली म्हणजे जी शेगडी आहे ती डेली धुवायची,
पण आता मी ते कमी केले. तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला सांगितलेलं की एक कपडा घेऊन ओला करून त्याच्याने सुद्धा तू ते पुसून घेऊ शकते, ज्यामुळे तुझे कष्ट पण वाचतील आणि दररोज या दिवसांमध्ये पाण्यामध्ये हात घालावा लागणार नाही, ज्यामुळे म्हणजे पुढे सर्दी होणार ह्या त्या गोष्टी तर त्या टाळल्या जाऊ शकतात. त्यामुळे मग काही गोष्टी ज्या तुम्ही मला सांगता आणि मला त्या पटतात त्या मी नक्कीच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते. फोडणी दिल्यानंतर बऱ्यापैकी त्या भिंतीवरती वगैरे डॉट पडतात तर ते पण पुसून घेतले. म्हटलं आता लगे हातो इथं जे काही माझं ऑर्गनायझर आहे हे व्हाईट कलरचं, तर ते पण तेलाची कॅटल ज्या त्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यावरचं सुद्धा बऱ्यापैकी हात वगैरे लागलेले असतात आपले पिठाचे वगैरे. गडबडीत आपण स्वयंपाक करताना नाही एवढं हे करत, तर मग एकदा त्याच्यावरती पण त्या ओल्या कपड्याने पुसून घेतलं की ते पण छान राहतं. आता इकडे दूध तापलंय तर गॅस ऑफ करते. पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे. तर किचनमधलं सगळंच इथलं आवरलंय, स्वच्छ चकाचक केलंय. पाहू शकताय किती छान क्लीन वाटतंय आणि यासाठी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं की कमी कष्टामध्ये बऱ्यापैकी घर क्लीन कसं ठेवता येईल याची तुम्ही मला आयडिया दिलीत. दूध असंही उतू गेलं असतं मी तिकडं बसले असते, तर मग इथंच थांबायचं आहे तर मग थांबले तर त्याच वेळामध्ये माझी क्लिनिंग पण होऊन जाते. अगदी 15 मिनटामध्ये ते तिथलं आवरले मी किचन काउंटर. आणि आता प्रोटीन पावडर घेते मी. तर प्रोटीन पावडर घेतल्यानंतर मग आता मी विचार केला की लगेच लाडू पण वळून घेते. खाली ना याच्या अगोदर मी पेपर अंतरलाय, तुम्हाला दिसत असेल. बऱ्याच जणी असंही म्हणतात की कुणी भारतीय बैठकीवर बसून कणिक मळतं का किंवा तिथं बसून कोणी काय लाडू वगैरे बनवतं का. तर सध्याची माझी जी सिच्युएशन आहे ना, खाली बसलं की उठायला खूप त्रास होतो आणि शक्यतो त्यामुळे मग मी वरचेवर बसण्याचा प्रयत्न करते. खुर्चीत बसून लाडू करायचं थोडं अवघड जातं आणि इथं ना सगळं साहित्य ठेवता येतं. पण अगोदर पेपर टाकलाय मी खाली काही गळू नये म्हणून, किंवा आपल्या पायाची माती वगैरे बऱ्यापैकी भारतीय बैठकीवरती किंवा त्या बेडशीटवरती पडलेली असते तर हायजीनसाठी. आणि आता मग इथं लाडू वळून घेते. मग अशी मी श्री जायच्या अगोदर काही वळले होते आणि त्याला एक दिला आणि मग बाकी मी नाश्ता करताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर 5-6 होते तर त्यातला एक मी खाल्ला. आणि बाकी खरं सांगू का, जसं म्हणतात ना की घरातला एक माणूस आजारी असला की अख्खं घर आजारी असतं, तसं घरातला एक माणूस जर काही हेल्दी खात असेल तर आपसूक आपण सगळ्यांसाठीच हेल्दी सगळं बनवत असतो. या इथं ना हे बघा मी लाडू बनवते आणि खिडकीतनं मला खूप सुंदर असं दृश्य दिसतंय. छानपैकी फुलं जी आहेत ती उमलली आहेत आणि त्याच्यावरती जनरली फुलपाखरं आपण पाहतो, पण आज मला चिमणी दिसते. तिचा रंग पण तुम्ही पहा आणि ती उडून जाण्याआधी मी ते कॅप्चर करते. ही अशी गोड दृश्य जी डोळ्याला सुखावतात ती पाहण्यासाठी तरी ॲटलिस्ट झाडं लावली पाहिजे, त्याची मला जाणीव होते. खूप वेळा फुलपाखरं पण येतात, कधी चिमण्या येतात. बघा किती सुंदर वाटते ही आणि खूप वेगळी चिमणी आहे. हिचं नाव काय तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. जेव्हा मी माझी परसबाग दाखवली होती तेव्हापासून खूप साऱ्या कमेंट्स अशा येतात की ताई आता तुझं पाहून आम्ही सुद्धा आमच्या गॅलरीमध्ये खूप छान अशी झाडं लावलेली आहेत. तर खूप भारी वाटतं मला, खरं सांगते. कारण आपल्याला पाहून कुणीतरी मोटिवेट होत असेल की क्लिनिंगचा व्हिडिओ असेल किंवा गार्डनिंगचा असेल आणि त्याच्यातून कुणीतरी काहीतरी पॉझिटिव्ह शिकत असेल तर काय हरकत आहे ना शेअर करायला. त्यामुळे मला खूप छान वाटतं. लाडू पण बनवून झालेत, आणखी इथं आहेत. सगळेच याच्यात बसत नाही आहेत त्यामुळे मग मी दुसऱ्या डब्यात आता बाकीचे भरते. मग आता उद्या येणार की नाही? उद्या येणार की, परवा तेरवा नाही होय, 2 दिवस ना. हां बरं, तेच म्हटलं कारण हे मला म्हणत होते ना की उद्या म्हटलेत. मी म्हटलं नाही बुधवारी म्हटलेत. बुधवारी मंगळवार, उद्या मंगळवार ना, उद्या येणार नाही, उद्या येणार परवा आणि गुरुवारी. हां ठीक आहे. काल जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या जणींनी कमेंटमध्ये म्हटलं की वर्षा फोटोशूट करणार नाही आहेस का, कारण की श्रीच्या वेळी डोहा जेवण तर झालं असेलच तुझं, पण फोटोशूट तू यावेळेस करावंस असं आम्हाला वाटतं, मॅटर्निटीचं फोटोशूट. तर खरं सांगू माझं डोहा जेवण झालेलं नाही आहे श्रीच्या वेळेस पण, आणि यावेळेस डोहा जेवणाचं म्हणाल तर म्हणजे बऱ्याच जणी ते पण म्हटलं ज्यांनी आमच्या लग्नाची स्टोरी ऐकली आहे तर त्यांना माहिती आहे की डोहा जेवण केलेलं नव्हतं. त्यावेळेची सिच्युएशन, परिस्थिती, सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या.
त्याविषयी सविस्तर मी माझ्या लग्नाच्या स्टोरीचे जे पार्ट शेअर केलेत त्याच्यामध्ये सांगितले. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पाहू शकता. बरं, आता त्यात पण काही जणी जे आपले पहिल्यापासून जोडले गेलेले फॅमिली मेंबर आहेत ते म्हणतात की डोहा जेवण कर, पण त्यात अडचण अशी आहे की आता सेकंड टाइम डोहा जेवण कसं करायचं, कारण पहिल्या वेळेस असतं आणि ते आमच्या इकडे आहे पण दुसऱ्या वेळेस करत नाहीत. मग आता ते पण आहे. दुसरी गोष्ट कोण करणार असं पण आहे. म्हणजे आपणच आपलं डोहा जेवण कसं करायचं हा सुद्धा एक मुद्दा आहेच, कारण ते बरं नाही वाटत. आणि घरच्यांना आपण कसं म्हणायचं की नाही यावेळेस आम्हाला डोहा जेवण करायचं, आणि थोडा तो खर्चाचा विषय पण आहे. आणि खर्च काय समजा हाऊस म्हणून आपण करायलाही घेतला तरी घरच्यांना जेव्हा आम्ही ते सांगू माझ्या माहेरी वगैरे, तर मग ते बऱ्याच गोष्टीचं त्यांना ते दडपण यायला होतं. कारण मराठवाड्यात खूप वेगवेगळ्या प्रथा आहेत ज्या आम्हाला अजिबात फॉलो करायच्या नाहीयेत. म्हणजे चांगले आहे की डोहा जेवण करणं, त्या लेडीला पॅम्पर करणं, की म्हणजे स्पेशल फील करून देणं इथंपर्यंत ठीक आहे, पण खूप मोठमोठाल्या डिमांड्स असतात बऱ्याच जणांच्या. तर तशा अनुषंगाने मग ते ऑटोमॅटिक आई वडिलांवरती दडपण यायला होतं. त्यामुळे ते पण मला थोडंसं कुठेतरी वाटतं की घरच्यांना म्हटलं तर हे असं होणार, नाही केलं तर मग आपली हाऊस राहणार. बघू आता काय होतं ते. आमच्या दोघांचं यावरती आणखी तितके डिटेल असं काही चर्चा झालेली नाहीये. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला ते सांगेनच की काय नक्की हो की नाही करायचं की नाही ते. बरं, मॅटर्निटी फोटोशूट विषयी खूप साऱ्या कमेंट्स आहेत की श्रीला घेऊन मॅटर्निटीचं फोटोशूट करा, छान वाटेल वगैरे. तर करायचं आहे फोटोशूट, त्या अनुषंगाने चाललंय. पण सध्याची सिच्युएशन, जसं तुम्ही विशालगड इथलं काही गोष्टी ऐकण्यात असतील तुमच्या किंवा न्यूजमध्ये पाहत असाल, त्या ह्याच्यामुळे सध्या यांना सुट्टी कशीच मिळत नाहीये. आणि सुट्ट्या मिळाल्याशिवाय मॅटर्निटी फोटोशूटचं खरेदी करणं असेल, शॉपिंग असेल, त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी लागतात. खरेदीसाठी एखादा दिवस तरी लागेल, मग नंतर ते सगळं डन करून शूटसाठी एखादा दिवस लागेल. तर ॲटलिस्ट 2 दिवस तरी यांना सुट्ट्या मिळणं गरजेचं आहे, तरच ते होईल असं चाललंय. तर आता बघू कसं काय होतं. आणि होप की सगळे म्हणजे जे काही आता सध्या हर्डल्स येत आहेत ते सगळे दूर व्हावेत आणि फोटोशूट व्हावं ह्या हिशोबाने सगळ्यात म्हणतोय आम्ही. पण बघू आता येत्या काही दिवसात काही ना काहीतरी डिसिजन होईल. इच्छा तर खूप आहे, कारण मागच्या वेळी तर काहीच हौस झालेली नव्हती. त्यामुळे आम्हालाही कुठेतरी वाटतं की आठवणी कलेक्ट करून ठेवाव्यात, त्या तुमच्यासोबत पण शेअर कराव्यात. पण बघू आता, ते पण मी कन्फर्म नाही सांगू शकत. पण इच्छा खूप आहे. श्रीची स्वतःची सुद्धा इच्छा आहे. तो तर खूप जास्त प्लॅनिंग करतो, असं करूया आपण, तसं करूया. वेळ नाहीये, माझ्याकडे आहे पण ह्यांना सध्या सुट्टी नाहीये आणि त्यासाठी ह्यांची मदत मला लागणार आहे, कारण मी एकटी जाऊन तर शूट नाही करू शकत. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. खरेदीला सुद्धा सध्या पाऊस खूप आहे आणि ड्युटी कंटिन्यू आहे आणि वातावरण, सुट्ट्या मिळणं थोडंसं अवघड आहे, कारण सगळेच जवळपास बंदोबस्तासाठीच आहेत. ड्युट्या कंटिन्युअसली चालूच आहेत सगळ्यांच्या. सो मग चाललंय, जशी यांना सुट्टी मिळेल तसं करून घेऊ. वातावरण दाखवते तुम्हाला. हे बघा, असं आहे कोल्हापुरातलं वातावरण सध्याचं. पाऊस काही सुट्टी देत नाही, थंडी भरपूर आहे, त्यामुळे स्वेटर काढायचं काही मनच होत नाहीये माझं. तर तुमच्याकडे पाऊस आहे की नाही सांगा, कारण पावसात गारवा प्रचंड आहे. आणि आमच्या मावशी पण म्हणत होत्या. बरं, बऱ्याच जणी मला म्हटलं की मावशी म्हणत जाऊ नको, ताई म्हणत जा. तर मला जी मदत करण्यासाठी ताई येतात भांडे स्वच्छ करायला, तर त्यांनी असं सांगितलं की आता 2 दिवस ताई येणार नाहीत. तुम्ही ऐकलंच असेल, त्यांनी सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा मला सगळे भांडे वगैरे घासावं लागणार. पण काही नाही, असं नाही की मला त्याची सवयच नाही आहे वगैरे. पण हां, की असं आहे की आता 2 दिवसासाठी मॅनेज करायचं आहे फक्त, तर करेन मी. पण लगेचच सुट्टीवर म्हणजे असं वाटलं मला की आणखी पूर्ण एक कालावधी असतो ना की मंथ, 1 महिना तरी व्हायला पाहिजे वगैरे. तसं व्हायच्या आतच त्यांनी 2 सुट्ट्या घेतल्या. पण त्यांची पण काहीतरी इमर्जन्सी असेल किंवा काहीतरी अडचण असेल, त्यामुळे त्यांनी ती घेतली असावी कदाचित, कारण असं कुणी आवर्जून नाही करणार. आणि त्यांना तरी काय म्हणायचं असल्या थंडीचं, एवढ्या सगळ्या घरांची भांडी स्वच्छ करायची म्हणजे जोक नाही आहे. एवढ्या गारव्यामध्ये पाण्यात हात घालणं आणि या सगळ्या गोष्टी. मला खूप जणी म्हणल्या नको का वाढवत नाहीस तू वर्षा आणि छानपैकी नेल आर्ट करून घे. तर आत्ता सध्या तरी ते शक्यच नाही आहे, कारण आता काही
महिन्यानंतर तर परत तर करणं शक्य नाही. पण आत्ता पण मला का कोणास ठाऊक तेवढी सवय नाही आहे नखं वाढवायची. कुठेतरी हायजीनचं मला वाटतं की कणिक मळतो आपण, भाकरी बनवतो, तर त्यावेळी थोडं ते वाटतं. हात जरी आपण स्वच्छ धुवून करत असलो तरी पण पुढे बघू आता 1 वर्षानंतर करून बघू कसं वाटतंय ते. आता सध्या तरी काहीच नाही, कारण पुढे तर मग बाळ येणार म्हटल्यानंतर त्याच्या आरोग्यासाठी आपण हातातली नखं वाढवणं किंवा त्यांना बऱ्याच गोष्टी असतात, आपली नखं लागू शकतात किंवा ते मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी पण व्हायला हव्यातच की. एडिटिंग वगैरे तर आहेच, तर आत्ता हा वेळ जर दिला एडिटिंगला तरच बरं पडतं. नाही तर काय होतं माहिती का, परत खूप उशीर होतो आणि मग श्री वगैरे आल्यानंतर खूप उशिरा रात्री व्हिडिओ द्यायचा म्हटलं की हे होतं. तर आज लवकर द्यायचं चाललंय, बघू कसं होतं ते. आणि इथं खिडकीत हे बघा, हे छोट्याशा कुंडीत लावलं होतं मी, किती सुंदर आलंय. अगदी छोटूशी कुंडी आहे तरी सुद्धा एवढं छान आलंय. जस्ट लक्ष गेलं माझं. सो इथं सगळी झाडाशी ठेवली आहेत आपण. मला आता एडिटिंग करायला घेते. A few moments later. किती वाजले? 4:30 4:45 झाली. कितीला गेलते तुम्ही माहिती का? पहाटे. ऍक्सिडेंट ग 2 व्हीलरचा. कुणाचा? काय कसं का? पावसात गाड्या वगैरे स्लिप होतच ना. तर आज खूप साऱ्या गप्पा मारल्यात तुमच्याशी आणि हे असं अजूनही वातावरण आहे. तर छोटी मोठी कामं आपली घरातली चालूच असतात, छोटंसं क्लिनिंग हे ते, पण ते करत राहिलं तर लोड पण येत नाही एकदाच क्लीन करायचं. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.